हॅलो नमस्कार, मी निशा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर रविवारी आम्ही गेलो होतो दुर्गा टेकडीवर। रविवारची सुट्टी असल्यामुळे बरीच गर्दी होती त्या ठिकाणी। तर आम्ही सकाळीच गेलो होतो, जवळजवळ घरातून 8 वाजता निघालो होतो। त्याआधीच निघायला पाहिजे होतं कारण ऊन जरा वाढलं होतं। तरीही बरेच मुलं वगैरे होते तिथे खेळायला आणि ह्या दोघी घरात अशाही झोपूनच राहिल्या असता किंवा लवकर यांचं काही आवरलं नसतं, त्यामुळे त्यांना उठवलं आणि म्हटलं की आज आपल्याला फिरायला जायचं आहे। तर मग त्यांना घेऊन गेलो आम्ही। दुर्गा टेकडी च्या बाजूलाच अप्पू घर पण आहे आणि हे घरापासून जवळच आहे, जवळजवळ अर्धा तास लागतो इथे यायला। एवढं काही जास्त लांब नाही आहे आणि सकाळची वेळ होती त्यामुळे एवढी काही ट्रॅफिक पण नव्हती, सुट्टी असल्यामुळे, रविवार असल्यामुळे। इथे आल्यानंतर मुलींना खूप मजा वाटली। सुरुवातीला तर ते टेकडी चढायला कंटाळा करत होत्या। त्यानंतर वर आल्यावर ज्यावेळेला त्यांना हे पार्क दिसलं तर मग त्यांना खूप छान वाटलं। मग पूर्ण वेळ ते खेळतच राहिल्या। ही खेळणी झाली का दुसरी, ती झाली का तिसरी, असं सारखं त्यांचं चालूच होतं। नॉनस्टॉप खेळत बसलेले होते ते। आणि वातावरण पण खूप छान होतं, एकदम छान झाडं वगैरे असल्यामुळे थंड असं गार वाटत होतं आणि फ्रेश हवा होती। ऑक्सिजन भरपूर होता सकाळी आल्यामुळे। अजून जास्त थोडं लवकर आलं असतं तर आणखी छान वाटलं असतं। बऱ्यापैकी गर्दी होती इथे। वर पूर्ण टेकडी चढून आल्याच्या नंतर आम्ही आता खाली चाललेलो होतो। तर इथे एक छोटंसं असं घर बनवलेलं होतं, तेही खूप छान वाटलं मला बघायला। तर ते पण मी शूट केलं। त्यानंतर आम्ही इथून निघालो तर थोडं असं ऊन वाढतच होतं। गेटच्या बाहेर गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले होते, भेळ सेंटर वगैरे होतं, पुन्हा कॅप वगैरे होत्या विकायला। तर घेतलं तसं काही नाही। तिथे एक माणूस गाणं म्हणत होता, तर त्याला पैसे वगैरे दिले। त्यानंतर थोडंसं पुढे गेलो तर इथे छान फ्रेश असे अंजीर होते, ॲपल, स्ट्रॉबेरी, त्यानंतर संत्री, चिक्कू वगैरे होते, मस्कमेलन, बऱ्यापैकी काही होतं। तर इथली गुळपापडी जी आहे ती खूप मला आवडते। मागच्या वेळी पण मी आले होते वुमन्स डेच्या वेळेला, त्यावेळेला मैत्रिणींसोबत, तेव्हा मी घेऊन गेले होते, त्यामुळे मला याची टेस्ट फार आवडली। तर ह्यावेळेस पण मी घेतली। फ्रेश वाटते एकदम, ती मऊसूत असं गूळ आहे आणि शेंगदाणे त्यातले असे भाजलेले आणि क्रिस्पी होते, त्यामुळे याची टेस्ट खूपच छान लागते। त्यामुळे मी ती अर्धा किलो गुळपापडी घेतली। त्यांच्याकडे लाडू, तिळाचे, पुन्हा चिक्की वगैरे असं बऱ्यापैकी काही होतं। खेळणी बघितलं की माझी मुलगीच चाललं होतं मला घ्यायचं। त्यानंतर एक ब्राउनी घेऊन दिली मी तिला, पण ही थोडीशी मला महागच वाटली। 80 रुपयाला एकदम छोटीशी ब्राउनी होती। त्यानंतर बऱ्यापैकी फळं वगैरे होते, काय घ्यायचं की नाही हे विचार करत होतो आम्ही, पण गर्दी खूप होती आणि ऊन पण वाढलं होतं, त्यामुळे शक्यतो आम्ही काही घेतलं नाही। वडापाव वगैरे खाल्ला तिथे आणि वडापाव खाल्ला। त्यानंतर ग्रीन टी घेतलं होतं आम्ही। ग्रीन टी खूप छान होता इथला। मुलांना थोडंसं थंड दूध वगैरे दिलं होतं प्यायला, कारण त्यांचं चाललं होतं हे नको ते नको। त्यानंतर मग तिथून निघालो आणि स्टार बाजारमध्ये आले। इथूनच मी थोडासा भाजीपाला वगैरे घेतला। कांदे घेतले 1-2 किलो, कारण रेट वगैरे जरा स्वस्त होते आणि भाजीपाला पण फ्रेश होता। मला घ्यायचे होते फिश, त्यामुळे आम्ही इथे आलो होतो, मग थोडासा भाजीपाला पण घेऊन टाकला आणि फिश पण घेतले। सुरमई घेतली होती मी, 6-7 पीस घेतले होते आम्ही। त्यानंतर भाजीपाला मी घेत असताना माझ्या मुलींनीच हे सगळं शूट करत बसलेली होती, ती काय काय आहे काय काय नाही ते। दुर्गा टेकडीवर भाजीपाला जरा मला महागच वाटला होता आणि गर्दी असल्यामुळे ऊन खूप होतं, मुली पण त्रास देत होत्या, त्यामुळे मी तिथे काही घेतलं नाही। थोडंफार फक्त त्यांना खाऊ घातलं आणि तिथून आम्ही निघालो होतो। फक्त गुळपापडी घेतली आणि चहा मला खूप आवडला तिथला, ग्रीन टी छान होता। तुम्ही पण जर गेले तर एकदा नक्की पिऊन बघा। त्यानंतर मग इथे स्टार बाजारमध्ये फिश घेऊन झाले, थोडेसे फ्रूट्स वगैरे घेतले। मुलींचं पण चाललं होतं, मम्मा हे ते घे। स्ट्रॉबेरी होती ती घेतली, त्यानंतर वॉटरमेलन आणि बनाना घेतले। भाजीपाल्यामध्ये मी फ्लावर वगैरे घेतलं होतं। ज्या गोष्टी थोड्याशा स्वस्त होत्या आणि त्या मी घेतल्या। ते सगळं घेऊन झाल्याच्या नंतर ह्या इकडे खेळत बसलेल्या होत्या, कोण आईस्क्रीम वगैरे, यांचं मिल्कशेक हे ते चाललं होतं, काही ना काहीतरी बघणं करणं, शूटिंग काढणं। तर तोपर्यंत आम्ही सगळं भाजीपाल्याचं बिलिंग वगैरे केलं, ज्या गोष्टी घेतल्या त्याचं सगळं बिल केलं। तिथून डायरेक्ट घरी जाऊया म्हटलं, कारण की स्वयंपाक पण करायचा होता आणि उशीर पण झालेला होता। तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तुम्हाला
तर तुम्ही नक्की लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.